कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा या मागणीसाठी शिवसेनेने गडचिरोली जिल्हा बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन केलं आहे। राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने हे दिसून येत आहे। सरकारी यंत्रणेकडील यादी व कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची यादी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी तत्काळ जाहीर करावी या मागणीला शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात आज 11 जुलै रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर ढोल बजाव आंदोलन पुकारण्यात आलं। यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आहे। अशा आहेत की गेल्या 3 वर्षापासून आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्या आंदोलनाची प्रसृती म्हणून आणि एवढं तीव्र आंदोलन झाल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरू जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे म्हणून आंदोलन केलं। त्या आंदोलनाचा दबाव पडून या महाराष्ट्र शासनाने भाजपप्रणित मुख्यमंत्र्यांनी आपल्या कर्जमुक्तीची घोषणा केली, परंतु घोषणा करून गेल्या 15 दिवसापासून त्यांची जे कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी अजूनपर्यंत जाहीर केलेली नाही आणि यानंतर जर गेल्या 7 दिवसामध्ये यांनी जर कर्जमाफीचा यादी जाहीर केली नाही तर आज फक्त ढोल वाजलाय तर उद्या बँकेचा सुद्धा ढोल वाजवल्याशिवाय राहणार नाही असं शिवसेना जिल्हा